कशासाठी बोलवलं होतंस? सकाळी पोलीस आले होते ना तुमच्याकडे? काय झालं पुढे तपासाचं? तुला काय इतकी क्युरियोसिटी आहे त्याबद्दल? नाही, तू तर म्हणत होतीस ना या सगळ्याशी तुझा काही संबंध नाहीये. मग ऑफकोर्स रेणुका, खरंच माझा काहीच संबंध नाहीये अगं. चाळ माझी आहे ना. पप्पा गेलेत ते गावी, ते तिथून कॉन्स्टंटली कॉल करून विचारतायत की काय झालं, कसं घडलं हे सगळं. आणि मी आन्सरेबल आहे ना या सगळ्यासाठी. माझी चाळ आहे, मी मालकीण आहे चाळीची. यू नेव्हर नो. पोलिसांनी मला उद्या समोर बसवलं आणि चौकशी करायला लागले तर मी प्रिपेअर्ड असायला हवं ना. आफ्टर ऑल माझी पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही. सो म्हटलं आपण चौकशी करावी तुझ्याकडे. काय झालं, असं का बघतेस? नाही, नेहमी इतका कॉन्फिडन्स नाही दिसत आहे तुझ्या बोलण्यात, म्हणून बघते. अगं जाऊ दे. आता तू जे काही बोललीस ते किती खरं आहे किती खोटं आहे मला नाही माहिती. पोलीस आले होते आणि त्यांना काहीतरी महत्वाचे धागेदोरे सापडलेत असं म्हणाले. या सगळ्यात कुणीतरी करमरकर नावाचा माणूस संशयित आहे, मुख्य संशयित आहे. त्याच्या मोबाईलमध्ये एक नंबर सापडलाय त्यांना. त्या नंबरचाच पाठपुरावाही करतायत ते. आणि समीरही गेलाय त्यांच्याबरोबर. राजसी, काय कुठे लक्ष आहे? हे बघ, तू म्हणतेस तसा जर तुझा या सगळ्याशी संबंध नसेल चांगलंच आहे ना मग. पण बाय चान्स जर असेल तर आतापासूनच देवाची प्रार्थना करायला सुरुवात कर. कारण पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचतील नाही पोहोचतील माहित नाही, पण समीर मात्र तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि मग मात्र तो तुला सोडणार नाही. कारण तुलाही माहितीये की अर्पिता त्याचा किती मोठा वीक पॉइंट आहे. सो आता बघ काय करायचं ते. हा स्टुपिड करमरकर आणि त्याचा फोन. म्हणजे मला कळलं नाही. जाऊ दे. अगं हे बघ, कदम काकू देवीच्या देवळात गेल्या होत्या. तिकडून गजरा आणला. एक मी आणि दीदीने ठेवलाय, एक म्हटलं तुला द्यावा.